संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा खुडूस फाटा इथे दुसरं गोल रिंगण संपन्न झालंय। आपण हे दृश्य बघतोय। दिंडी चालली चालली विठू देहात उरला, पांडुरंगाचं दर्शन ध्यास श्वासात भरला। दिंडी चालली चालली विठू देहात उरला, कळसाच्या वैष्णवाला दंडवत घालतो, सावळाच्या संगतीत आम्ही वार करी होतो। जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण खुडूस फाटा या ठिकाणी आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांचं गोल रिंगण या मैदानामध्ये संपन्न झालेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी आल्या, पालखी या ठिकाणी आली आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एक विशिष्ट असा सोहळा खरं तर प्रत्येक वर्षी या मैदानामध्ये संपन्न होत असतो आणि माळशिरस परिसरातील, वेळापूर परिसरातील प्रचंड मोठा जो भाविक वर्ग आहे, वारकरी वर्ग आहे, तो या मैदानामध्ये एकत्र येत असतो। वारकरी जनसमुदाय जो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालतो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतो। या रिंगणाला एक वर्षानुवर्षाची किंवा शतकाची परंपरा आहे। ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ठिकाणी येतात त्या ज्ञानोबा माऊलींच्या सोबत आपण काही पावलं चालावं यासाठी इथून काही मंडळी पंढरपूरच्या दिशेनं निघत असते। प्रत्येक वर्षी अगदीच भेटी लागे जीवा लागलीसे आस असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ज्ञानोबा माऊलींच्या पादुका ते जे दोन अश्व आहेत ते दोन अश्व पाहण्यासाठी, त्यांच्या अंगाला हात लावण्यासाठी आणि ते जेव्हा धावतात तेव्हा त्या दोन अश्वांच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी इथला वारकरी वर्ग आहे तो वारकरी वर्ग आसुसलेला असतो। म्हणून हा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो। खुडूस फाटा या ठिकाणच्या रिंगणानंतर हीच पालखी जी आहे ती पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे आणि पुढं अशाच पद्धतीचं पाऊले चालती पंढरीची वाट असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं न थकता ही पाऊलं पंढरीची वाट चालणार आहेत। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, खुडूस फाटा, माळशिरस। पांडुरंगाचं दर्शन ध्यास श्वासात भरला, दिंडी चालली चालली विठू देहात उरला, पांडुरंगाचं दर्शन ध्यास श्वासात भरला, दिंडी चालली चालली